तर राज्यात उन्हाचा तडाखा वाढत चाललाय, त्यामुळे आता अहिल्यानगरमध्ये डाळिंबाच्या बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. कर्जत तालुक्यात पाटेगावमध्ये शेतकरी डाळिंबावर कापडी आच्छादन टाकून पिकांचं संरक्षण करतायत. तर फळाचा दर्जा चांगला राहावा, गळती होऊ नये यासाठी शेतकऱ्यांकडून प्रयत्नही केले जात आहेत. या संदर्भात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी घेतलेला आढावा बघूया. राज्यात उन्हाचा पारा वाढतोय. अनेक ठिकाणी टेम्परेचर 42च्या पुढे गेलाय आणि यामुळे या उन्हाचा फटका माणसांना जसा बसतोय तसाच पिकांना देखील बसतोय. मी सध्या अहिल्यानगर मध्ये उभा आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर हे डाळिंबचं प्लॉट आहे. मात्र उन्हाचा टेम्परेचर जे आहे एवढं वाढलंय की पिकांची गळती सुरू झालेली आहे आणि त्याचं संरक्षण करण्यासाठी आता कपड्याचं आच्छादन जे आहे तर या सगळ्या पिकांवर करण्यात येत आहे. फक्त याच प्लॉटवर नाही तर या परिसरातील अनेक ठिकाणी अशीच परिस्थिती आहे. शेतकरी हतबल झालेले आहे आणि आता ही सगळी पिकं वाचवण्यासाठी त्यांची धडपड सुरू असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतं. माझ्यासोबत बोलण्यासाठी या जे सगळं पीक आहे ज्यांनी हे सगळं केलंय, मला आधी तुमचं नाव सांगा आणि हे कशासाठी केलंय हे पण सांगा. रवी शेवाळे, राहणार कर्जत, पटेगाव. हिथं आपलं उन्हाचं ते पाण्याचा इतका प्रॉब्लेम आहे ना आपल्याकडे. आज सध्या सनबर्नी ह्याचा झाड सुकवा मारतं, त्यामुळे झाडाला थोडं सावली 60% फरक पडतो झाडाला. उन्हापासून संरक्षण होतं ह्याच्यामुळे आणि पाण्याला बी 10-20% फरक पडतो आणि माल थोडा चांगला येतो जरा. त्यासाठी क्रॉप कव्हर टाकला आहे आपण ह्याला झाडांना. बरं, मला एक सांगा की उन्हाचा कसा फटका पडतोय, उन्हामुळे काय नुकसान होतं डाळिंबाच्या या सगळ्या बागेत? उन्हामुळे जी साईज होत नाही, हे उन्हामुळे साईज होत नाही याची. आणि जी जागा झाडाला सनबर्न चट्टा पडतो, चट्टा पडत नाही ह्या कागदामुळे, ह्या क्रॉप कव्हर मुळे. बरं, हे सगळीकडे आता ह्या डाळिंबाची हीच परिस्थिती आहे, अशी किती ठिकाणी अशी सगळी परिस्थिती? जी म्हणजे भागात सगळे शेतकऱ्याला करतात. काही शेतकऱ्याची अडचण असल्यामुळे करीत नाही शेतकरी, पण ज्याच्याकडे थोडेफार आहे, थोडे पैसे डाळिंब झालेत, त्या शेतकरी करतोय. म्हणजे ही कुठेतरी धडपड सुरू आहे हे पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची. मग दरपड आहे सुरू. टँकरने पाणी आमच्या भागात दुष्काळ, तुम्ही कडेला बघा कुठं तुम्हाला दिसतंय का अजिबात काय? ही टँकरने पाणी चालू आहे ह्याला. आता 4-5 टँकर टाकलं तर 2-3 तास पाणी चालतं, 3 तास बघतं आमचं. बरं, ह्या आच्छादनामुळे किमान ते पाणी पण झाडांना म्हणजे वाळत नसेल लवकर? नाही, वाळत नाही. आता खाली आपण मल्चिंग केलंय बघा, इकडं पातळाचं मल्चिंग केलं आहे आणि ह्याच्या वरून टाकलं, त्यामुळे बाष्पीभवन कमी होतं जरा ह्यानी. नक्कीच ही सगळी धडपड सुरू आहे शेतकऱ्यांची. जसा उन्हाचा फटका जनावरांना बसतोय, माणसांना बसतोय, तसाच या पिकांना देखील बसतोय आणि ही पिकं अनेक वर्ष जगवलेली आहे आणि आता अनेक ठिकाणी पाणी टंचाई निर्माण होते. अशात ही पिकं जी आहे तर जळू नये आणि तिला वाचवण्यासाठी ही सगळी धडपड सुरू आहे आणि अशा प्रकारे अनेक ठिकाणी या डाळिंबाच्या जी प्लॉट आहे त्या ठिकाणी पिकांवर कापडांचं आच्छादन करण्यात आलेलं आहे आणि पिकं वाचवण्यासाठी ही सगळी धडपड आपल्याला पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल जाधव सह मोहसिन शेख, NDTV, अहिल्यानगर.